नमस्कार मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर केलेले अर्ज हे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने बियाणे सोडतसाठी ग्राह्य धरले जातील। त्याचप्रमाणे सोडतमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवरती निवडीचा संदेश दिला जाईल आणि निवड झालेल्या लाभार्थ्यांनाच अनुदानित बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल असे कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांच्या निवडीबाबत काही पात्रतेचे निकष हे देण्यात आलेले आहे। तर ते कोणते निकष आहे तर ते पाहूया आपण याच्या व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत पीक प्रात्यक्षिक व प्रमाणित बियाणे वितरण या बाबीकरता शेतकऱ्याची निवड करण्यात येणार असून त्याकरिता पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत। राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके कडधान्य। तर यामध्ये पीक प्रात्यक्षिक, तर पीक प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था ज्या 31 मार्च 2024 पूर्वी नोंदणीकृत झालेल्या आहेत अशा लाभार्थींनी महाडीबीटी पोर्टलवर पीक प्रात्यक्षिक तूर, मूग व उडीद या पिकांसाठी अर्ज दिनांक 29/5/2025 पर्यंत अर्ज करण्यात यावेत। त्यानंतर प्रमाणित बियाणे वितरण, तूर, मूग, उडीद पिकांच्या 10 वर्षाआतील वाणासाठी ₹5,000 प्रति क्विंटल व 10 वर्षावरील वाणासाठी ₹2500 प्रति क्विंटल अनुदान अनुज्ञेय असून प्रमाणित बियाणे वितरण या घटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी किमान 20 गुंठे ते कमाल 1 हेक्टरपर्यंत मर्यादित आहे। याकरिता वैयक्तिक शेतकरी यांनी संबंधित बियाणे पुरवठादार संस्थेच्या वितरकामार्फत 7/12 उताऱ्याच्या आधारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजेच FCFS या तत्वावर लाभार्थी निवड करण्यात येत आहे। वरील करिता आवश्यक कागदपत्रे ॲग्रिस्टॅक फार्मर ID आणि आधार कार्ड कॉपी। त्यानंतर मित्रांनो, राष्ट्रीय खाद्यतेल अभियान पीक प्रात्यक्षिकसाठी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था ज्या 31 मार्च 2024 पूर्वी नोंदणीकृत झालेल्या आहेत अशा लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर पीक प्रात्यक्षिक सोयाबीन या पिकासाठी अर्ज दिनांक 29/5/2025 पर्यंत अर्ज करण्यात यावेत। प्रमाणित बियाणे वितरण, सोयाबीन 5 वर्षाआतील वाणाकरिता 100% अनुदानावर अनुज्ञेय राहील। सदर बाबीकरता वैयक्तिक शेतकरी यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज दिनांक 29/5/2025 पर्यंत करण्यात यावेत। तर हे होतं एक महाडीबीटीच्या पोर्टलविषयी आपल्या संदर्भात एक महत्त्वाचं एक अपडेट। भेटूया अशाच एका नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।